घेण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी सर्वप्रथम सांगू इच्छितो की या ठिकाणी ताम्हण्य कुटुंबाचं जे आदिनाथ ओंकारेश्वर मंदिर जे आहे त्या ठिकाणी प्रयागराजची गंगा माता आणि आमच्या मातोश्री अशा कॉम्बिनेशनमध्ये प्रयागराजला जाण्याची संधी न मिळाल्यामुळं कुंभमेळ्याचा हा महाशिवरात्रीचा शेवटचा दिवस तो या ठिकाणी आमच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं, मग ते अक्षय असतील, रुपेश असतील, प्रकल्प असतील, या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी मला कुंभस्नानाच्या आयोजनार्थ शाही स्नान घालण्यात आलं आणि तेही आईंच्या हस्ते रंजनाजी बिचुकले. तर माझ्या मातेनं हे मला जग दाखवलं आणि त्यामुळं मला गंगामाता कळाली आणि गंगामाता ही ह्या जगाला पोचते आणि गंगामातेला तिचा प्रवाह, तिचा स्रोत जो कुणालाही झेलता येत नव्हता तो माझ्या महादेवानी झेलला आणि जटाधारी महादेव म्हणून प्रसिद्ध झाले. अशा महादेवाच्या ह्या पावन महाशिवरात्रीला हा योग आला आणि या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या माझ्या भूमिका आहेत त्या भोलेनाथाच्या कृपेनं आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेनं या महाराष्ट्राला मी एक गोष्ट ठणकावून सांगू इच्छितो. लिहून ठेवा माझे शब्द. 2029ला मी जो बोलेल तोच मुख्यमंत्री होणार आणि तो मीच असणार. 2029. काय मागणी केली आहे? मागणी मी देवाला करत नाही, कारण मला चांगलं शरीर देवानं दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाची आई दिलेली आहे. आणि या ठिकाणी माझे